लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांनी खोटे नरेटिव्ह आणि संभ्रम पसरवले. अशा खोट्या नरेटिव्हचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावं असं आवाहन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वांद्रे इथे काल भाजपाचा विजय संकल्प मेळावा झाला, त्यावेळी बोलताना ते म्हणाले. एक नरेटिव्हचे 12 वाजवायचे असतील, हा विजय हा एका विधान परिषदेचा विजय असणार आहे. त्यांनी काही सरकार बदलतं, काही वेगळं होतं किंवा सरकारमध्ये खूप ऍडिशन होतं असं नाही आहे. पण हा विजय फेक नरेटिव्ह मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपेल आणि फेक नरेटिव्हचा पराजय करण्याकरता हा विजय अत्यंत आवश्यक आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपला जो मॅनिफेस्टो आहे तो त्या मॅनिफेस्टोला त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याला पाठीमागे लागून आपल्या पोलिंग स्टेशनला आणणे, एवढं काम जर आपण केलं तर मला निश्चित विश्वास आहे की पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर, कारण आपण लढवलीच नाही, त्यामुळे अनेक वर्षांच्या नंतर मुंबई पदवीधर मतदारसंघातला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ भाजपानं कायमच मित्र पक्षांसाठी सोडला होता. मात्र आता आपल्याला इथे लढण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करत कार्यकर्त्यांनी इथे विजय खेचून आणावा असं ते म्हणाले. विधान परिषदेची निवडणूक जितकी जास्त नोंदणी त्यावरूनच जिंकता येते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी नोंदणीचं काम चोख बजावलं आहे असं ते म्हणाले. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुका महायुतीच जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत वसंत स्मृती इथे भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपा नेते विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. महायुतीची राज्यात प्रचंड मोठी ताकद उभी केली जाईल. सर्व घटक पक्षांना सोबत घेतलं जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते पक्षाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच मोठे निर्णय घेत पुन्हा महायुतीचं सरकार आणावं, पदमुक्ततेचा मानस त्यांनी मागे घ्यावा असा सर्व पक्ष कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं बावनकुळे म्हणाले.